दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राजकीय आखाडा सजला असून कोणाच्या गळ्यात माळ पडणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। दिलेल्या शब्दाला जागत माजी नगराध्यक्षा नीलम जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। भारतीय जनता पार्टीकडून वर्षा राणी विलास सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेंद्र मोरे आणि राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये डेरे दाखल झालेले महेश जाधव यांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक तिरंगी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच ऐनवेळी महेश जाधव माघार घेतील असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। मात्र नगराध्यक्षपदासाठी 9 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक असल्याने आपापले नगरसेवक आज्ञास्थळी ठेवण्यात आले आहेत। भारतीय जनता पार्टीकडे 8, शेखर गोरे गटाकडे 4, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे 4 तर एक अपक्ष असे एकूण 17 नगरसेवकांची संख्या आहे। तर शेखर गोरे गटाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। त्यांच्या गटाचे 4 नगरसेवक निर्णय भूमिकेत असल्याने सध्या गोरे यांच्या हातात सत्तेच्या चाव्या दिसत आहेत। मावळत्या नगराध्यक्ष नीलम अतुल जाधव यांनी पक्षांतर्गत ठरावाप्रमाणे 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला। सध्या उपनगराध्यक्ष सुरेखा पकाले प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कारभार सांभाळत आहेत। दरम्यान राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांच्यासह 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। बाळासाहेब सावंत यांच्या पत्नी वर्षा राणी सावंत यांचे नाव आघाडीवर असून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या शब्दामुळे त्यांची उमेदवारी ताकदवान मानली जात आहे। मात्र माजी नगराध्यक्ष सागर पोळ, नगरसेवक विशाल पोळ, नगरसेविका निलिमा पोळ यांना सोबत घेऊन सुरेंद्र मोरे यांनी कंबर कसली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी वाटणारी निवडणूक तिरंगी होणार असल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे। या निवडणुकीत नाराज असलेले माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। राष्ट्रवादीने गेल्या 4 वर्षात डावलल्याने ते नाराज आहेतच, तर दुसरीकडे भाजपात दाखल झालेल्या बाळासाहेब सावंत यांच्याबद्दलही ते उघड नाराजी वर्तवत आहेत। त्यामुळे दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या सत्ता स्थापनेला वेग आला असून सर्वपक्षीय नगरसेवक नॉट रिचेबल झाले आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर 4 झालेले नगरसेवक सुरेंद्र मोरे तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विश्वासू असलेले बाळासाहेब सावंत यांच्या पत्नी वर्षा राणी सावंत यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।